भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर द्वारा रचित संविधान के संरक्षण और प्रचार प्रसार के लिए 74 वर्षीय भागवत लांडगे पिछले कई वर्षों से लगातार प्रयासरत है। उनका उद्देश्य है कि आम नागरिक, खासकर युवा पीढ़ी, संविधान को पढ़े, समझे और अपने अधिकारों व कर्तव्यों के प्रति जागरूक बने। इसी क्रम में भागवत लांडगे ने नागपुर स्थित संविधान चौक पर 300 से अधिक संविधान पुस्तकों का निःशुल्क वितरण किया। इसके साथ ही 6 दिसंबर 2024 को उन्होंने संविधान वाचन कार्यक्रम का आयोजन कर लोगों को संवैधानिक अधिकारों, सुविधाओं और विभिन्न अनुच्छेदों की जानकारी दी। आज वे अपने जन्म गांव गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तहसील अंतर्गत सुरगांव में जन जागरण कर रहे हैं। यहाँ वे ग्रामीणों और युवाओं को यह समझा रहे हैं कि संविधान का अध्ययन क्यों जरूरी है और किस प्रकार संविधान में दिए गए प्रावधान देश के उज्जवल भविष्य की नींव रखते हैं। 74 वर्ष की उम्र में भी उनका यह समर्पण समाज के लिए प्रेरणा स्रोत बन रहा है। आइए सुनते हैं स्वयं भागवत लांडगे से उनकी इस अनोखी पहल के बारे में। हे माझे उद्याचं दुसरं उपक्रम आहे। यापूर्वी मी नागपूर शहरामध्ये भारतीय संविधानाचं वाचन केलेलं आहे। 395 कलमांचं म्हणजे कंप्लीट, आणि संविधान चौकामध्ये त्याचं मी उद्घाटन केलेलं आहे। का बरं असं वाटत आहे तुम्हाला की लोकांना संविधानाच्या बद्दल आता माहिती व्हावी, संविधानाबद्दल लोक जागृत व्हावे, का असं वाटत आहे तुम्हाला? ते कसं आहे की जसं भारतीय संविधान आहे हे अनेकांच्या हिशोबाने प्रत्येकाच्या घरात पोहोचलेलं नाही किंवा लोकांनी वाचलेलं नाही, आणि ही वाचन संस्कृती पुढे व्हावी आणि वाचनाचा छंद असावा। प्रत्येक माणसाला ते भारतीय संविधान काय आहे ते कळलं पाहिजे। त्या उद्देशाने जेव्हा मी याचा अभ्यास केला तर मला असं वाटतं की 80% लोक फक्त जागृत नाही आहे, फक्त 20% लोकांच्या घरामध्ये हे संविधान पोहोचलेलं आहे। आणि म्हणून मी उपक्रम चालू केला की आता हे जे सुरगाव आहे, जे माझं जन्मगाव आहे, त्या गावाच्या प्रत्येक कुटुंबांना मी त्या संविधानाचं पुस्तक सप्रेम भेट देणार आहे। आतापर्यंत किती संविधानाच्या पुस्तकांचं तुम्ही वितरण केलेलं आहे आणि पुढे तुमचा काय उद्देश? नागपूर शहरामध्ये मी 300 पुस्तकांचं डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून हे उपक्रम राबविलेले आहेत, आणि तेही संविधान चौकामध्ये 26 नोव्हेंबरला 2 वर्षापासून सतत हे सुरू आहे। एकीकडे भारत सरकार हर घर तिरंगा हा उपक्रम पोहोचवत आहे, तुम्ही आता मागणी केली आहे की हर घर संविधान पोहोचला पाहिजे, काय तुमची नेमकी मागणी आहे? मागणी म्हणजे भारतीय संविधान हे जे विद्यार्थी आहेत शाळेचे त्यांना कळलं पाहिजे, कारण की मेन दुवा शाळेचा असतो, आणि शाळेमध्ये जर विद्यार्थी शिकत असतील तर त्यांना भारताचं संविधान काय आहे ते कळलं पाहिजे। कारण की हे संविधानाचं पुस्तक नाही आहे, हे नुसतं कायद्याचं पुस्तक आहे ज्याच्यामुळे देश चालतो आहे, आणि म्हणून देशहित लक्षात ठेवून मी हा कार्यक्रम राबवलेला आहे।